श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 14 जानेवारी 2025 या दिवशी आहे मकर संक्रांत. तर यावर्षी संक्रांती ही पिवळ्या रंगावर आली कारणानं आपण हळद वापरावी का किंवा सोन्याचे दागिने घालावेत का? यावर्षी आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरावे किंवा कोणत्या रंगाचे कपडे वापरू नये? यावर्षी संक्रांतीला आपण कोणत्या फुलांचा गजरा चुकून देखील वापरायचा नाही. शिवाय कपाळी कुठला टिळक आपल्याला लावायचा नाही. या दिवशी काय खाऊ नये, या दिवशी काय करू नये, काय करावे, या दिवशी कोणते दागिने आपल्याला आवर्जून घालायचे आहेत, कुठले घालायचे नाहीत. शिवाय आपण शृंगार करत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या किंवा बांगड्या घालताना कोणते नियम पाळावेत ह्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आधी सांगितल्याप्रमाणे 14 जानेवारी 2025 या दिवशी आहे मकर संक्रांती. नवीन वर्षात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती. हिंदू धर्मात प्रत्येक सणाला विशेष असं महत्त्व असतं. कपाळावरचे कुंकू, गळ्यातले मंगळसूत्र, पायातील जोडवी, हातातल्या लाखेचा चुडा हे बाईच्या रूपात भर पाडणारं विशेष लेणं. आणि या इंग्लिश वर्षामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती. हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो. त्याचबरोबर जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो. संक्रांती ही एक दुसरी तिसरी कोणी नसून ही एक देवी आहे आणि ही देवी दुसरी तिसरी कोणी नसून आई जगदंबेचंच एक रूप आहे. पण या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या देवीला संक्रांती असं देखील म्हटलं जातं. ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते. तसेच संक्रांती मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र देखील असतात. ती वेगवेगळ्या रंगाची वस्त्र नेसून येत असते. तर म्हणजेच वर्ष बदललं की देवीच्या वस्त्रांचा रंग देखील बदलत असतो, वाहन बदलते, शस्त्र बदलत असते. म्हणजेच प्रत्येक वर्षी थोडाफार बदल हा संक्रांती देवीमध्ये होत असतो. प्रत्येक वर्षी संक्रांती देवी एक वेगळं रूप धारण करून येते. संक्रांती देवीची एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी शंकरासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देत. त्यामुळं त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार मारले आणि लोकांना सुखी केले. म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असं सांगितलं जातं. अशी त्यामागची एक छोटीशी धार्मिक कथा आहे. दरवर्षी पंचांगामध्ये संक्रांती देवीचे वर्णन केलेले असते. ती कोणत्या वाहनावरती आलेली आहे किंवा कोणत्या दिशेकडून कुठल्या दिशेकडे जात आहे. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी आपल्याला पंचांगामध्ये बघायला मिळतं की संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे, देवीचं वाहन काय आहे, याला देखील फार महत्त्व आहे. हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र कपडे आपण या दिवशी परिधान करू नयेत असं सांगितलं जातं. तर ही पद्धत फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. प्रत्येक महिला तिच्या आवडीने पालन देखील करत असते. महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत नेमकी कशावर आलेली आहे आणि कोणत्या रंगावर, कुठला रंग वर्ज्य करायचा आहे, असे अनेक प्रश्न असतात. तर यंदा मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत. या वर्षीची मकर संक्रांतचं संक्रमण हे बालवकरणावर होत असल्यानं वाहन हे वाघ असून उपवाहन हा घोडा आहे.
तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेले आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने ती कुमारिका असून वाघावर बसलेली आहे. वासाकरिता तिने जाईचा फूल हातात घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. पायस म्हणजे खीर भक्षण करत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वार नाव महोदरी असं आहे. सामुदायिक मुहूर्त 45 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस ती पाहत आहे. यंदा मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे. संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि ती वाघावर बसून येणार आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही किंवा पिवळ्या रंगाचे कपडे देखील चुकूनही परिधान करायचे नाही. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो. सर्व देवकार्य पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे. परंतु मकर संक्रांती देवीने पिवळा रंग हा परिधान केल्या कारणानं मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग हा वर्ज्य केलेला आहे. बघा, भगवान विष्णूंना देखील अतिप्रिय आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र. परिधान केल्यानं आपला गुरुग्रह हा देखील मजबूत होत असतो. भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो. तसेच सौभाग्यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आणि त्यामधील हळकुंडाच्या हळदीला जेवढं महत्त्व आहे तर तेवढंच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे. त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो. परंतु यावर्षी मकर संक्रांती आहे तर ती पिवळ्या रंगावरतीच आलेली आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही. पण त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता. लाल, गुलाबी, अगदी कुठल्याही रंगाची साडी नेसू शकता. हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो. ज्यांची पहिली मकर संक्रांत आहे तर अशा मुलींनी देखील हिरव्या रंगाचे साडी किंवा वस्त्र परिधान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. याशिवाय तुम्ही केशरी रंगाची, निळ्या, लाल, जांभळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता. तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता. कारण की मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या सणाला आपण आवर्जून काळ्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र परिधान करत असतो. कारण की या रंगामध्ये किंवा डार्क कलरच्या रंगामध्ये उष्णता जास्त प्रमाणामध्ये शोषून घेण्याची शक्ती असते. कारण की संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो आणि या महिन्यामध्ये थंडी ही भरपूर प्रमाणामध्ये असते. आणि संक्रांतीला आपण जर काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर नक्कीच आपले शरीर हे उबदार राहत असते. तर त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता. परंतु पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका. पिवळा रंग हा आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांत आलेले आहे तरी या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकून देखील परिधान करायचे नाही. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की यावर्षी पिवळ्या रंगावरती संक्रांत आलेले आहे, आपण हळदी कुंकू लावावे का? कारण हळद ही पिवळ्या रंगाची असते. तरी संक्रांतीने तर केशराचा जो टिळा लावलेला आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही. आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काही हरकत नाही. फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तो वर्ज्य करायचा आहे. देवीने केशराचा टिळा लावलेला आहे, त्यासाठी केशराचा टिळा न लावता आपण हळद कुंकू हे वापरू शकतो. सणासुदीला आपण दागिने घालत असतो. कारण की दागिन्यांशिवाय आपला कोणताच साज शृंगार हा पूर्ण होत नाही. तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात. तर मग मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावेत का असा देखील प्रश्न अनेकांना पडलेला आहे. तर दागिने तुम्ही घालू शकता. कारण की हळदीचा दागिन्यांचा कलर पिवळा जरी असला तरी याचा काहीही संबंध नाही. कारण संक्रांती देवीने फक्त वस्त्र पिवळ्या रंगाचं घातलेलं आहे. त्यामुळे वस्त्र फक्त आपल्याला पिवळ्या रंगाचं वर्ज्य करायचं आहे. दागिने तुम्ही घालू शकता.
वस्त्राचा जो रंग आहे तो पिवळा आपल्याला वर्ज्य करायचा आहे. सोन्याचे दागिने, हळद तुम्ही अवश्य वापरू शकता. यावर्षी मकर संक्रांतीने मोत्याचे दागिने परिधान केलेले आहेत. त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत ते दागिने वापरायचे नाहीत. मग बांगड्या असो किंवा हार असो, मोत्याचे कुठलेच दागिने तुम्ही वापरायचे नाही. म्हणजेच काय तर ते वर्ज्य करायचे आहे. त्याचबरोबर संक्रांती देवीने वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही. त्याशिवाय तुम्ही गुलाब, शेवंती, मोगरा, अबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काहीच हरकत नाही. फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज्य करायचा आहे. हातामध्ये बांगड्या घालत असताना आपण यावर्षी आवर्जून मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्या घातल्या जातात. त्याचबरोबर तुम्ही हिरव्या बांगड्या आवर्जून भरा, परंतु पिवळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाही. तुम्ही परंतु काचेच्याच बांगड्या आवर्जून घाला. मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यांसोबत लाखेचा चुडा घालण्याचा देखील खूप महत्त्व आहे. शक्य झाल्यास लाखेची एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला. हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या ह्या आवर्जून घाला. बांगड्या घालत असताना तुम्ही प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या चुकून देखील घालू नका. त्याचबरोबर पिचक्या बांगड्या देखील हातामध्ये ठेवू नका. त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं. त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील तर बांगडी पिचकलेली जर असेल तर लगेच ते हातापासून दूर करा. त्यानंतर आपण हातामध्ये 6 आणि एका हातामध्ये 7 अशी चढती बांगडी आपल्याला घालायची आहे. तर बांगड्यांचे हे नियम देखील आपल्याला मकर संक्रांतीला आवर्जून पाळायचे आहेत. यावर्षी संक्रांती देवीची आहे तर ती पायस भक्षण करत आहे. पायस म्हणजेच काय तर खीर. तर या दिवशी आपल्याला खीर जी आहे ती चुकून देखील खायची नाही. तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका, ती वर्ज्य करायची आहे. कारण की देवीने पायस हे खात आहे म्हणूनच आपण ते वर्ज्य करायचं आहे. पायस भक्षण करत आहे म्हणजेच काय, ती खीर खात आहे. त्यासाठी या दिवशी आपल्याला कुठल्याही प्रकारची खीर घरामध्ये बनवायची नाही किंवा घरामध्ये आपल्याला खीर जी आहे ती खायची देखील नाही. तर थोडक्यात काय तर पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचं नाही. या व्यतिरिक्त तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. त्याचबरोबर तुम्ही हळद वापरू शकता, सोन्याचे दागिने देखील वापरू शकता, परंतु केशराचा टिळा लावायचा नाही. मोत्याचे दागिने, बांगड्या, हार तुम्ही घालायचे नाही. त्याचबरोबर बांगड्या घालताना तुम्ही जास्तीत जास्त हिरव्या घालण्याचा प्रयत्न करा. मेटलच्या, प्लॅस्टिकच्या बांगड्या घालू नका. त्याचबरोबर पिचक्या बांगड्या देखील घालू नका. त्याबरोबर गजरा घालताना जाईच्या फुलांचा गजरा वापरायचा नाही. संक्रांती देवीने जे काही वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या आपण वर्ज्य करायच्या आहे. त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे, कठोर बोलणे, वृक्षतोड, गवत तोडणं, गाई म्हशींची धार काढणं, शेण काढणे ही कामं देखील वर्ज्य केली जातात. त्याचबरोबर तामसिक पदार्थांचं सेवनही करू नये आणि कामही करू नये. या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल असं देखील आपण वागू नये. खोटं बोलू नये. सर्वांशी प्रेमानं बोलावं. त्याचबरोबर घरामध्ये चुकूनही मांसाहार करू नये. या दिवशी जेवढं शक्य असेल तेवढ्या गोष्टी दान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. या दिवशी दानाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. दान करताना तुम्ही एखादं नवीन भांडं दान करू शकता. गाईला घास, तिळपात्र, अन्न, गूळ, घोडा, भूमी यथाशक्ती जे शक्य असेल ना ते तुम्ही दान करू शकता. या दिवशी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या महाग होणार आहेत आणि जेथून ती आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.